जय जगदंबे. विजयादशमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 9 दिवस आपण सगळ्यांनी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली आणि श्रद्धाशक्ती आणि संयम यांचा अंगीकार केला. याचाच परिपाक म्हणजे आजची विजयादशमी आहे. श्रीरामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला आणि सत्याचा असत्यावर विजय प्राप्त केला, चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त केला. म्हणूनही दसरा साजरा केला जातो. 9 दिवस आपण दुर्गेची उपासना केली, त्याची परिपूर्णता म्हणूनही आजचा दिवस साजरा केला जातो. कारण प्रत्येक भक्तांनी मनोभावे देवीची सेवा केलेली असते, देवीची आराधना केली असते आणि संयम, श्रद्धा, शक्ती आणि संपन्नता भक्त मिळवतो. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. प्रत्येकाचं आयुष्य सोन्यासारखं उज्ज्वल व्हावं या पेटीमागे ही भावना असते आणि आदराने आपण एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देतो आणि जपून ठेवायला सांगतो. ह्या दिवशी नवीन गोष्टींनाही सुरुवात केली जाते, जसं नवीन साधना, नवीन व्यवसाय, नवीन अभ्यास ह्या दिवशी सुरू करणं शुभ मानलं जातं. आपण प्रत्येकाने आपलं काही ध्येय असेल तर ते आजपासून आपण सुरू केलं तर आपण पुढच्या दसऱ्यापर्यंत त्याच्यावर नक्कीच विजय मिळू. अशा हे नवरात्रीचा आज सांगता झाली आहे आणि आपण आतल्या वाईट प्रवृत्तींवरती आपण विजय मिळवलेला आहे. 9 दिवस आपण देवीची आराधना केली आणि आपल्या आतमध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती होत्या त्याच्यावरती आपण विजय मिळवलेला आहे. आणि हाच दसऱ्याचा खरा संदेश आहे की आपल्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण आपल्यातनं काढून टाकून त्या ठिकाणी सकारात्मकता आणावी आणि आपल्या मनाच्या बागेमध्ये नवीन विचारांचं, चांगल्या विचारांचं बीजारोपण करावं. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो लाईक करा, शेअर्स करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जगदंबे. दसऱ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. जय जगदंबे. विजयादशमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 9 दिवस आपण सगळ्यांनी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली आणि श्रद्धाशक्ती आणि संयम यांचा अंगीकार केला. याचाच परिपाक म्हणजे आजची विजयादशमी आहे. श्रीरामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला आणि सत्याचा असत्यावर विजय प्राप्त केला, चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त केला. म्हणूनही दसरा साजरा केला जातो. 9 दिवस आपण दुर्गेची उपासना केली, त्याची परिपूर्णता म्हणूनही आजचा दिवस साजरा केला जातो. कारण प्रत्येक भक्तांनी मनोभावे देवीची सेवा केलेली असते, देवीची आराधना केली असते आणि संयम, श्रद्धा, शक्ती आणि संपन्नता भक्त मिळवतो. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. प्रत्येकाचं आयुष्य सोन्यासारखं उज्ज्वल व्हावं या पेटीमागे ही भावना असते आणि आदराने आपण एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देतो आणि जपून ठेवायला सांगतो. ह्या दिवशी नवीन गोष्टींनाही सुरुवात केली जाते, जसं नवीन साधना, नवीन व्यवसाय, नवीन अभ्यास ह्या दिवशी सुरू करणं शुभ मानलं जातं. आपण प्रत्येकाने आपलं काही ध्येय असेल तर ते आजपासून आपण सुरू केलं तर आपण पुढच्या दसऱ्यापर्यंत त्याच्यावर नक्कीच विजय मिळू. अशा हे नवरात्रीचा आज सांगता झाली आहे आणि आपण आतल्या वाईट प्रवृत्तींवरती आपण विजय मिळवलेला आहे. 9 दिवस आपण देवीची आराधना केली आणि आपल्या आतमध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती होत्या त्याच्यावरती आपण विजय मिळवलेला आहे. आणि हाच दसऱ्याचा खरा संदेश आहे की आपल्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण आपल्यातनं काढून टाकून त्या ठिकाणी सकारात्मकता आणावी आणि आपल्या मनाच्या बागेमध्ये नवीन विचारांचं, चांगल्या विचारांचं बीजारोपण करावं. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो लाईक करा, शेअर्स करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जगदंबे. दसऱ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा.